तर राज्यातील 300 महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यावधींचा खर्च होतोय। नागपूर खंडपीठाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली। खंडपीठाने स्वतःच याचिका दाखल करून घेतली आहे। पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे। एकही विद्यार्थी शिक्षण घेत नसताना महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांना वेतन देणं म्हणजे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आहे। शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांचे आवश्यक प्रवेश मिळाले नसल्यास यावर राज्य सरकार नियमातील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांबाबत आवश्यक निर्णय घेऊ शकते, असंही कोर्टाने म्हटलंय। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून। हितेश, कोर्टाने स्वतः दखल घेतलेली आहे आणि अनेक महाविद्यालय कर्मचाऱ्यांचं वेतन याबाबत प्रश्न उपस्थित केलाय। नक्कीच प्रियंका, ज्या पद्धतीने बघितलं गेलं तर राज्यातले एकूणच 300 या जवळपास जे आहे या महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याने जे आहे तिथले जे काम करणारे जे कर्मचारी असतील किंवा तिथले शिक्षक असतील यांचा जो आहे तो पगार जो आहे शासनाकडून देण्यात येत आहे। मात्र यांना पगार जो चाललेला आहे तो शासनाचा निधी जो आहे तो व्यर्थ जात आहे का, हा देखील इथे सवाल निर्माण होत आहे। आणि एकंदरीतच बघितलं गेलं तर एखाद्या महाविद्यालयात एकही जर विद्यार्थी नसेल तर मग तिथे कर्मचारी ठेवून उपयोग काय, असा देखील सवाल जो आहे त्या ठिकाणी उपस्थित झाला होता। आणि त्या अनुषंगानेच नागपूर खंडपीठाने जे आहे नागपूर खंडपीठाच्या निदर्शनास हे आलेलं आहे आणि ही गंभीर दखल जी आहे ती स्वतः याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे। हितेश, आता या संदर्भात नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।